कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता। आपलं कोकण, आपली बातमी। नमस्कार। देवगड दामसंडी शहराच्या राजकारणात एक महत्त्वाचा अध्याय सुरू झाला आहे। भारतीय जनता पक्षाने युवा आणि निष्ठावंत नेतृत्व असलेले वैभव करंगुटकर यांची देवगड दामसंडी शहर अध्यक्षपदी निवड केली आहे। ही निवड फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर भाजपच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे। गेली 20 वर्ष म्हणजेच 2004 पासून वैभव करंगुटकर हे सातत्याने राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी युवक तालुका उपाध्यक्ष, युवक अध्यक्ष, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष आणि विधानसभा संयोजक अशा विविध पदांवर काम करून आपल्या कामाची ओळख निर्माण केली आहे। याशिवाय संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी अनेक गरजूंपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवला आहे। करंगुटकर यांचे काम, त्यांचा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या निवडीमागील प्रमुख कारणे आहेत। ते भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांचे ते विश्वासू सहकारी आहेत। त्यांच्या या अनुभवाचा उपयोग निश्चितच देवगड दामसंडी शहरातील भाजपाला एक नवी दिशा देण्यासाठी होईल। वैभव करंगुटकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारचे विकास प्रकल्प आणि योजना शहराच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील असा विश्वास आहे। त्यांच्या या निवडीमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्गामध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे। या महत्त्वाच्या क्षणी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी वैभव करंगुटकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यांच्या नवीन भूमिकेत उत्तम काम करतील आणि देवगड दामसंडी शहराला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जातील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।